मित्रांनो, कालच आपण कृष्ण जन्माष्टमी साजरी केली. कृष्णाचा जन्म साजरा केला. कृष्ण म्हणजे जगद्गुरू. एका जगद्गुरूचा आपण जन्म साजरा केला. मित्रांनो, कृष्ण, श्रीकृष्ण, भगवान श्रीकृष्ण, आपण नाम उल्लेख केला की आपल्याला पहिल्यांदा काय आठवते तर महाभारत आणि कृष्ण लीला. काय आठवते तर कृष्णांच्या लीला. नमस्कार मित्रांनो, सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती सावाजी किळुस्कर. मित्रांनो, माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, माझे विचार पटायचे लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये या. मित्रांनो, कालच आपण कृष्ण जन्माष्टमी साजरी केली. कृष्णाचा जन्म साजरा केला. कृष्ण म्हणजे जगद्गुरू. एका जगद्गुरूचा आपण जन्म साजरा केला. मित्रांनो, कृष्ण, श्रीकृष्ण, भगवान श्रीकृष्ण, आपण नाम उल्लेख केला की आपल्याला पहिल्यांदा काय आठवते तर महाभारत आणि कृष्ण लीला. काय आठवते तर कृष्णांच्या लीला. अगदी बालपणापासून. बालपणी त्याने आपल्या मुखामध्ये ब्रह्मांड दाखवलं आपल्या आईला. अगदी प्रभू रामचंद्राजींनी सुद्धा ब्रह्मांड दाखवलं होतं. तसंच श्रीकृष्णांनी सुद्धा आपल्या मुखात ब्रह्मांड दाखवलं. मित्रांनो, हे योगी पुरुष आहेत. हा चमत्कार नाही आहे. याचा उल्लेख मी वारंवार करतोय. चमत्कार हीच गोष्ट खोटी आहे. हे विज्ञान आहे, योगविद्या आहे. आणि जन्मतःच उपजतच श्रीकृष्णांकडे, त्या प्रभू रामचंद्रजींकडे हे उपजतच योगसिद्धी होती. जसं तुम्हाला ऐकायला मिळते, बघायला मिळते. एखादा बालक, एखादा मूल, एखादा मुलगी एक विलक्षण असते. विलक्षण त्याच्यामध्ये एक वेगळी हे असते, एक कला असते किंवा ज्ञान असते. असं तुम्ही बऱ्याच वेळा बघितलं असेल. बातम्यांच्या मार्फत, समाचारांच्या मार्फत किंवा अन्य कुठल्या ह्याच्या मार्फत, मुलाखतींच्या मार्फत वगैरे असे एक वेगळीच दिव्य शक्ती किंवा दिव्य कुवत असलेले उपजतच. तसंच हे आहे. म्हणजे त्या इतर जी मुलं आपण बघतो त्याच्यापेक्षाही एक उपजत त्यांच्याकडे योगसिद्धी होती. म्हणून त्यांनी बालपणीच आपल्या मुखातून काय दाखवलं? ब्रह्मांड दाखवलं. याचा अर्थ काय? पंचमहाभूतावरती त्यांना ते काय करत होते? नियंत्रण आणू शकत होते. पंचमहाभूतांना ते काबू करू शकत होते. मित्रांनो, पंचमहाभूत अग्नी, वायू, जल, आकाश आणि पृथ्वी, या पंचमहाभूतांवरती जो नियंत्रण आणतो, जो नियंत्रण ठेवू शकतो, त्यालाच आपण योग्य पुरुष म्हणतो. योगसिद्धी याच्याकडे आहे, तोच ही गोष्ट करू शकतो. तसेच ते भगवान श्रीकृष्ण. त्यामुळे चमत्कार नाही आहे. हे चमत्कार नाही, हे काय? विज्ञान आहे. मित्रांनो, अवतार, अव म्हणजे वाईट, अव गोष्टी म्हणजे वाईट गोष्टीपासून तारणारा. अवतार याचा अर्थ सांगतो तुम्हाला. अव म्हणजे वाईट गोष्टीपासून तारणारा. अवतार, अव म्हणजे वाईट, तार, तार म्हणजे तारणारा. नकारात्मक गोष्टीपासून, वाईट गोष्टीपासून तारणारा जो येतो, निर्माण होतो, उपलब्ध होतो, त्यालाच आपण अवतार म्हणतो. आणि अवतार कोण जन्माला घालते? वेळोवेळी घालते. अवतार जन्माला येते. म्हणजे आपण छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा अवतार पुरुष म्हणू शकतो. त्यावेळी गरज होती हिंदूंचं संरक्षण करण्यासाठी, त्या सनातनचं संरक्षण करण्यासाठी. मुघलांपासून, इंग्रजांपासून, डचांपासून, पोर्तुगीजांपासून. हे अवलक्षणी हे सगळी लोक होती. अवलक्षणी, वाईट.
कळलं का? त्यांच्यापासून वाचवण्यासाठी, तारण्यासाठी सृष्टीने छत्रपती शिवाजी महाराजांना अवतरित केलं. अवतार पुरुष. मित्रांनो लक्षात घ्या, स्वामी विवेकानंद अवतार पुरुष. गरज होती त्यावेळेला, सनातनला गरज होती, म्हणून त्यांनी देश विदेशी सनातन पसरवलं. अवतार पुरुष. मित्रांनो तसाच हे अवतार पुरुष आहे. आणि अवतार पुरुष वेळोवेळी अवतरणी होतात. आणि ही गरज का पडते? तर अवलक्षणी ज्यावेळी हावी होतात. अवलक्षणी कोण? तर हे नकारात्मक विचाराचे लोक. नकारात्मक विचाराची लोक ज्यावेळी हावी होतात, ऱ्हास घडवायला सुरुवात करतात, सृष्टीचा विनाश करायला सुरुवात करतात, त्यावेळी सृष्टी हे ब्रह्मांड एका असा अवतरित एखाद्याला असा अवतरित करतात. तसेच हे भगवान श्रीकृष्ण अनेक विद्याने पारंगत, ज्ञानाने अधिपरिपूर्ण, पूर्ण विज्ञानाचा त्यांना अभ्यास. मी एक व्हिडिओ बनवला यापूर्वी, 1 वर्षापूर्वी. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकेन. त्याच्यावरती मी अगदी सविस्तर बोललेलो आहे एका उदाहरणार्थ. ते उदाहरण काय दिलं होतं मी? तर महाभारतातील जयंद्रथाचा वध. जयंद्रथाचा वध आणि ते सुदर्शन चक्र सोडलं श्रीकृष्णाने, आणि तो सूर्य झाकोळला आणि रात्र झाली म्हणून दाखवली. मित्रांनो त्यावेळी जे काय घडलं ते सुदर्शन चक्र कोणतं? तर या ब्रह्मांडातलं आहे, या सृष्टीतलं आहे. ते म्हणजे ऋतुचक्र म्हणा, ते अमावास्या पौर्णिमेचं चक्र म्हणा, किंवा पाण्यापासून वाफ बनणं, वाफेपासून ढग बनणं, ढगातून परत पाऊस कोसळणं, परत पाणी बनणं, हे जे चक्र, दिवस रात्र चक्र, असे अनेक चक्र आहेत. त्यातील आणखीन एक चक्र म्हणजे हे ग्रहण लागण्याचं चक्र. हे ग्रहण लागण्याचे चक्र होत असते. सूर्यग्रहण, चंद्रग्रहण, याचं चक्र सुरूच असते. त्यावेळेला सूर्यग्रहण लागलं होतं आणि ते चक्र भगवान श्रीकृष्णांना माहिती होतं. आज सूर्यग्रहण लागणार आहे आणि ते सूर्यग्रहण लागल्यानंतर कौरवांना वाटेल सूर्यास्त झाला आहे. सूर्यग्रहण हटल्यानंतर जयेंद्र येऊन समोर उभा झालेला असेल आणि सूर्यग्रहण हटल्यानंतर तो सूर्य आणि हा जयेंद्र. सविस्तर मी त्याच्यामध्ये बोललेलो आहे. तो जाऊन तुम्ही व्हिडिओ बघू शकता. तो हिंदीमध्ये मी केला आहे, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल खगोलशास्त्राचं ज्ञान हे का घडवू शकलेत श्रीकृष्ण. खगोलशास्त्राचं ज्ञान आणि पूर्ण 18 दिवस ते जे युद्ध घडलं ना मित्रांनो, ते श्रीकृष्णाने घडवलं आहे. जर तुम्ही महाभारताचा युद्ध पूर्ण वाचाल, व्यवस्थित त्याच्यावर निरीक्षण कराल, प्रत्येक दिवसावरती विचार कराल की हे युद्ध ह्या व्यक्तीने ह्या व्यक्तीबरोबर लढलं, हा प्रसंग घडला, हा मारला गेला, हा जिंकला, हा हरला, ह्याच्या मागे जी रणनीती होती ती सगळी रणनीती श्रीकृष्णाची होती. कृष्णनीती, तर आपण कृष्णनीती म्हणतो. मित्रांनो महाभारतामध्ये 3 नीती वापरल्या गेल्या. ते म्हणजे एक विदुर नीती, ते राज्य चालवण्यासाठी. राज्य चालवण्यासाठी जी नीती वापरली गेली ती विदुर नीती होती. आणि त्याच्यामध्ये ढवळाढवळ करणारी एक व्यक्ती होती, ती म्हणजे शकुनी. आणि ती शकुनी नीती ती वापरत होता. आणि युद्ध घडवण्याच्या, युद्ध लादण्याचा काम कोणी केलं? तर शकुनीने केलं. युद्ध लादण्याचं काम मित्रांनो लक्षात घ्या, शकुनी नीतीमुळे झालं. आणि युद्ध घडवण्याचं, युद्धामध्ये कुठला दिवशी काय घडणार, कोण लढणार, ती परिस्थिती कोणी निर्माण केली? तर भगवान श्रीकृष्णाने. 18च्या 18 दिवस मित्रांनो लक्षात घ्या. त्यामुळे हा जो प्रसंग आहे जयंद्रथाचा वध,
तो सुद्धा त्यांनी घडवला. अर्जुन बाहेर गेला लढायला, ती संधी साधली गेली लगेच. त्यांना माहीत होतं की ही संधी साधणार कोण, तर कौरव. आणि गुरु द्रोणाचार्याने तो चक्रव्यूह रचला. आणि त्या माहिती असलेला एकमेव व्यक्ती होता पांडवांमध्ये, तो म्हणजे अभिमन्यू. तो चक्रामध्ये घुसला. चक्रामध्ये घुसल्यानंतर त्याला बाहेर येता येत नव्हतं, त्याला त्याचं ज्ञान नव्हतं आणि त्याची हत्या होणार हेही माहिती होतं. आणि त्यानंतर हत्या झाल्यानंतर अर्जुन रागाने एखादी शपथ घेणार आणि ही शपथ त्याला घ्यावायला भाग पाडणार श्रीकृष्ण, ती सूर्यास्ताच्या अगोदर. आणि ती शपथ त्यांनी घेतली. मित्रांनो, तो दिवस कुठला होता, तर सूर्यग्रहणाचा. कारण अर्जुनासमोर जयेंद्रथ आला नसता आणि त्याचा अंत झाला नसता. एकमेव उपाय. मित्रांनो, असं जे काय कृष्ण लीला आहे, ज्या काय घटना आहेत, त्या सर्व घटनांमध्ये तुम्हाला एक गोष्ट दिसून येईल, ते म्हणजे विज्ञानाचा वापर केलेला आहे श्रीकृष्णाने. प्रत्येक गोष्टीच्या मागे विज्ञान आहे. मित्रांनो, लक्षात आलं का? ते योगी पुरुष होते, ज्ञानाने परिपूर्ण होते, विज्ञानाने परिपूर्ण होते. म्हणून आपण त्यांना काय म्हणतो, कृष्ण वंदे जगद्गुरु. कृष्ण वंदे जगद्गुरु. मित्रांनो, ते पहिलं विश्वयुद्ध होतं. महाभारत हे पहिलं विश्वयुद्ध होतं. आणि ते विश्वयुद्ध अनेक जनपथ, ज्याला आपण आता देश म्हणतो, त्याला पूर्वी जनपथ म्हणायचे. हा जनपथ कौरवांच्या बरोबर होता, हे जनपथ पांडवांच्या बरोबर होतं. असे अनेक जनपद त्या युद्धात सामील झाले होते, म्हणजे अनेक देश त्याच्यात सामील झाले होते. मित्रांनो, लक्षात घ्या. म्हणजे हे काय होतं, पहिलं विश्वयुद्ध. त्यानंतर जे घटित झाले ते 2 विश्वयुद्ध, आपण ज्याला पहिलं आणि दुसरं म्हणतो. ते पहिलं आणि दुसरं नव्हे, तर दुसरं आणि तिसरं आहे. आता येऊ घातलेलं आहे ते 4थं विश्वयुद्ध आहे. हे लक्षात घ्या मित्रांनो. महाभारत हे पहिलं विश्वयुद्ध होतं आणि हे वास्तव आहे, हे खरं आहे. महाभारताचा युद्ध किंवा कृष्णलीला, कृष्ण जन्म, हे सगळं वास्तव आहे. श्रीकृष्णाने रणभूमीमध्ये, त्या कुरुक्षेत्रामध्ये अर्जुनाला दिलेलं मार्गदर्शन म्हणजे गीतेच्या स्वरूपात हे गीता रहस्य त्याला ऐकवलं. हे गीता रहस्य ऐकवण्याच्या मागचा उद्देश काय आहे? फक्त अर्जुनालाच नव्हे, तर पुढे येणाऱ्या पिढीला. कारण ते द्वापार युग होतं, ते कलियुग नव्हतं. कलियुगाकडे आता आपण जाणार आहोत आणि कलियुगात माणसाला कसं जगायला हवं, काय कायदे नियम पाळायला हवेत, कसा तो धर्म पाळायला पाहिजे, अधर्माशी किती आपण दूर राहिलं पाहिजे. कारण अधर्म वाढत जाणार आहे कलियुगामध्ये, अधर्म वाढत जाणार आहे आणि काय होईल, मानवाचा नाश होईल, विनाश होईल, सृष्टीचा ऱ्हास होईल. फक्त मानवाचाच नव्हे तर सृष्टीचा. कारण मानव हा कसा होईल, मतलबी होईल, स्वार्थी होईल. आणि तेच आज दिसते तुम्हाला मित्रांनो, स्वार्थी आणि मतलबी सृष्टीचा ऱ्हास व्हायला लागलाय. त्यामुळे आता परत एक अवघ गोष्ट घडतीये. काय, तर मानव आता कसा असुरी झालेला आहे. असुर म्हणजे काय, ज्याला असुरक्षितता वाटते आणि त्यावेळी तो नकारात्मक मार्गावर चालायला सुरुवात करतो. आपली असुरक्षिततामुळे, त्या भीतीमुळे आपलं नुकसान होईल, या भीतीमुळे, किंवा एखादा षडविकाराने ग्रस्त झालाय स्वार्थ साधण्यासाठी, अहंकारामुळे तो काय होतो, अवघ गोष्टी करायला लागतो, वाईट गोष्टी करायला लागतो, वाईट मार्गावर चालायला लागतो, नकारात्मक मार्गावर चालायला लागतो. म्हणून मग त्याला तारणहार उभा राहावा लागतो. मग तसाच आता परत एक तारणहार उभा राहणार आहे अवघ गोष्टीमुळे, तो म्हणजे कल्की अवतार. अवघ
तार, गोष्टीपासून तारणारा तो अवतार, कल्की अवतार. मित्रांनो, लक्षात आलं का? पण आता कल्की अवतार आपल्याला समजून नाही घ्यायचा आहे, कृष्ण अवतार समजून घ्यायचा आहे. द्वापार युग, द्वापार युग म्हटलं, आता त्रेतायुग आपण म्हणतो. त्रेतायुग म्हणजे तिघांचा उल्लेख केलेला आहे त्रेतायुगमध्ये. तर ते त्रेतायुगमध्ये तिघं कोण आहेत? तर नरसिंह अवतार, त्याच्यानंतर झालेल्या परशुराम अवतार आणि प्रभू रामचंद्रजीचा अवतार, म्हणून त्याला त्रेतायुग म्हणतात. आता द्वापार युग का म्हणतो आपण? द्वापार युगामध्ये दोघांचा उल्लेख आहे, भगवान श्रीकृष्ण आणि भगवान बुद्ध, गौतम बुद्ध. हे द्वापार युगामधले दोघं काय आहेत? अवतार आहेत, अवतारित पुरुष आहेत. त्यावेळी श्रीकृष्णाने युद्ध लढवलं, हिंसा घडवली. कारण का? तर ती गरजेची होती, धर्मरक्षणासाठी ती हिंसा गरजेची होती. पण ती हिंसा तशीच चालू राहिली तर काय होईल? विनाश होईल. म्हणून अहिंसा परत दाखवण्यासाठी गौतम बुद्धाने जन्म घेतला. मित्रांनो, लक्षात घ्या, हे सृष्टीचं काय आहे? औदार्य आहे. हे सृष्टीचं चलन आहे. सृष्टी काय करते? त्यानुसार ती गोष्ट घडवते, त्या गरजेनुसार. कारण सृष्टीचं समतोल राहणं गरजेचं आहे, सृष्टीचं संवर्धन होणं गरजेचं आहे. जर ह्या सृष्टीचं संवर्धन झालं तरच प्रत्येक प्राणी मात्र जगू शकतो, आपलं जीवन व्यापन करू शकतो. प्रत्येक प्राणी मात्राला, प्रत्येक जीवाला, अगदी बॅक्टेरियापासून मनुष्य प्राण्यापर्यंत, अगदी त्या विषाणूपासून मनुष्य प्राण्यापर्यंत प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे. जेवढा मनुष्य प्राण्याला आहे तेवढाच अधिकार प्रत्येकाला आहे. आणि त्यावेळी हे सर्व डामाडोल व्हायला सुरुवात होते, विस्कळीत व्हायला सुरुवात होते, त्या संतुलन तुटायला सुरुवात होते. त्यावेळी अवतरणीत होते, अवतार पुरुष येतो. उदाहरणार्थ मी सांगितलं तुम्हाला यापूर्वीच, छत्रपती शिवाजी महाराज हे सुद्धा अवतार पुरुष आहेत. मित्रांनो, ही गरज होती. त्या आक्रांतांपासून, मोगलांपासून, डचांपासून, ग्रीकांपासून, इंग्रजांपासून भारताचं संरक्षण करण्याचं, हिंदुत्वाचं संरक्षण करण्याचं, सनातनींचं संरक्षण करण्याचं, म्हणून त्या अवतार पुरुषाचा जन्म झाला मित्रांनो. आणि ती अलौकिक शक्ती त्यांच्यामध्ये होती, छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये अलौकिक शक्ती. तशीच अलौकिक शक्ती, योगसिद्धी, अलौकिक शक्ती ही भगवान श्रीकृष्णांमध्ये सुद्धा होती. आता भगवान श्रीकृष्ण आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना होऊ शकत नाही मित्र. तरी सुद्धा ते मापदंड सृष्टीने त्या हिशोबाने निर्माण केलेले आहेत आणि ते अवतार पुरुष जन्माला घातलेले आहेत. उदाहरणार्थ आता भारताला गरज होती कोणाची? नरेंद्र मोदीजींची. हे अवतार पुरुषच आहे मित्रांनो. अन्यथा भारताचं काय झालं असतं? विघटन झालं असतं, फाळणीया झाल्या असत्या. हे जर 2014 नंतर जर मोदी सरकार आलं नसतं, नरेंद्र मोदीजी पंतप्रधान झाले नसते, तर तुम्ही विचार करा का कुठल्या स्थितीत आपला भारत देश होता. भ्रष्टाचारांनी पोखरला होता, भ्रष्टाचारांनी पोखरला होता. कुठलेही प्रकल्प पूर्ण होत नव्हते, कुठल्या योजना राबवल्या जात नव्हत्या. फक्त काय केलं होतं? मतलब साधलं जात होतं, स्वार्थ साधला जात होता. भारताला लुटत होते, या देशाला लुटत होते. धर्माधर्मामध्ये भांडणं लावली जात होती. काय घडत होतं? दंगली घडत होत्या, बॉम्बस्फोट घडत होते. अशा बऱ्याचशा गोष्टी, नकारात्मक गोष्टी घडत होत्या. त्यामुळे गोष्टी घडत होत्या. त्यापासून तारणारा एक व्यक्ती जन्माला आला, तो म्हणजे नरेंद्र मोदी. मित्रांनो, लक्षात घ्या, श्रीकृष्ण अवतार पुरुष म्हणजे मी श्रीकृष्णाची, प्रभू रामचंद्राची आणि गौतम बुद्धांची आणि परशुरामाची किंवा नरसिंहांची आणि नरेंद्र मोदीजी यांची तुलना नाही करत आहे मित्रांनो. त्या काळात त्यानुसार त्या कॅपॅसिटीची, त्या कुवतीची, त्या क्षमतेची, त्या योगसिद्धीचे, त्या ज्ञानाचे पंडित होऊन गेलेत, ज्ञानी होऊन गेलेत आणि
काय केलं त्यांनी? सृष्टीचं संवर्धन केलं. ह्या अव गोष्टीपासून, हा वाईट गोष्टीपासून, ह्या नकारात्मक गोष्टीपासून त्यांनी काय केलं? तारण केलं, तारलं ह्या अवतारांनी. त्रेतायुगामध्ये कोण कोण होते? तर आपले हे नरसिंह, प्रभू रामचंद्रजी आणि परशुराम. आणि द्वापार युगामध्ये कोण? दोघं जण. कोण? द्वापार दोन, ते म्हणजे श्रीकृष्ण आणि गौतम बुद्ध. मित्रांनो लक्षात घ्या, आता कलियुगाचा अवतार आहे, कलीचा अवतार आहे आणि ती गरजेचं आहे मित्रांनो. कारण आता आपण काय होते, असत्याकडून आता सत्याकडे चाललो आहे. आणि ते असत्याकडे आपण, असत्याकडून सत्याकडे जाण्यासाठी, तो मार्ग सुखकर करण्यासाठी, ते वास्तव सुखकर करण्यासाठी कलीचा अवतार होणं गरजेचं आहे. हे अवतार पुरुष वेळोवेळी वेगवेगळ्या स्वरूपात, वेगवेगळ्या रूपात अवतरणित होत असतात. स्वामी विवेकानंद सुद्धा अवतार पुरुष होते. असे अनेक आहेत, नावं घ्यायला गेलो तर भरपूर आहेत भारतवर्षामध्ये अवतार पुरुष. असो मित्रांनो, तर महत्त्वाची गोष्ट काय? तर श्रीकृष्णाचा जन्म, भगवान श्रीकृष्ण तुमच्या लक्षात आलंच असेल. आणि देवाला मनुष्य जन्म घ्यावा लागला असं आपण म्हणतो. मित्रांनो ही गोष्ट साफ चुकीची आहे. मनुष्य प्राण्यामध्येच देवतत्व असते आणि असुर तत्व सुद्धा असते. देवतत्व सुद्धा मनुष्य प्राण्यामध्येच असते आणि असुर तत्व सुद्धा मनुष्य प्राण्यामध्ये सुद्धा. म्हणजे कोण? राम आणि रावण. विद्वान असून सुद्धा असुर झाला रावण, आणि राम काय झाले? देवतत्वाकडे गेले. हे गुणधर्म आहेत दोन. असुर आणि देव हे गुणधर्म आहेत. ईश्वर, परमेश्वर हे गुणधर्म आहेत. हे असुर, राक्षस, दैत्य हे गुणधर्म आहेत मित्रांनो. ते समजून घेणं गरजेचं आहे. मनुष्यच दैवत्वाला गेला आणि मनुष्यच असुरत्वाला गेला. आता तुम्हाला दैवत्व प्राप्त करायचं आहे की असुरत्व प्राप्त करायचं आहे हे तुम्हीच ठरवा. सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, माझे विचार पडसे लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये या. तुर्तास इतकंच. भारत माता की जय. वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.